देवयानी 1.5 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये त्या दोघांच्याही जीवाला धोका आहे। आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय, आमच्या प्रयत्नांना यश येत नाही। तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा। साहेब आपली देव क्रिटिकल आहे, आयसीसी युक्त। डॉक्टरांना तर भीती वाटते की ती कोमात जाईल। काय आमची देव का अशी सत्व परीक्षा मागतोय आपली साईमा? डॉक्टरांनी सांगितलं की देव आई होणार आहे, आपली देव गरोदर आहे। तुम्ही आराम करा साहेब। आम्ही त्यांना फोन करतो साहेब। या वेळेला त्यांचं इथे असणं खरंच खूप गरजेचं आहे। देवयानीची परिस्थिती खूप चिंताजनक आहे, ती आयसीसीयू मध्ये ऍडमिट आहे। अशा परिस्थितीत आपण इथे असावं असं खरंच वाटतंय आम्हाला। प्लीज। पण आम्हाला ते तेवढं गरजेचं वाटत नाही। तुम्ही आहात ना पुरे आहे। आणि जर साईमाना काही झालं असतं तर आम्ही नक्की आलो असतो, पण त्या मुली करता कधी येणार नाही। त्याच साईमांना वाचवण्यासाठी देवयानीनं आपला जीव धोक्यात घातलाय। देवयानी, देवयानी, मैडम मैडम आप ये क्या कर रही हैं? मैडम आपकी तबीयत ठीक नहीं है। मैडम मैडम आपकी तबीयत ठीक नहीं है। मैडम आपकी तबीयत ठीक नहीं है। मैडम नाही ते विचार येत आहेत उगीच आमच्या मनात। ते इतके निष्ठुर नाही होऊ शकत, इतक्या अमानुषपणे नाही वागू शकत ते। आमच्या दोघांमधली गोष्ट फक्त देऊला कळली। कदाचित त्याचा भयंकर परिणाम नसेल। नाही ग नाही, शांत राहू नको। मग तुझ्या साईमाला क्षमा कर। तुला सुनेचा दर्जा होता। आम्ही कोणते तुला सुनेचा दर्जा। तू खूप खूप मोठी आहेस ग देवानी, खूप मोठी आहे। आम्ही चुकलो। उठ ना ग देवानी, उठ ना देवानी, उठ ग देवानी, उठ देवानी, तुला उठावं लागेल। उठ। आम्ही आधी त्याला काय सांगणार आहोत? त्यांचा अंश तुझ्या पोटात वाढतोय देवानी। देवला काहीही होणार नाहीये, देव बरी होईल। ए बाई एक सांगू तुला, तू अशी रडत बसलीस तर या पोरांचं काय होईल ग? त्यांना आपल्याला धीर द्यायला हवा ना। म्हणून सांभाळ स्वतःला, धीरानं घे। माझा देवावर विश्वास आहे। काकू, तुझा देव का त्रास देतो ग? देवनी काय वाईट केलंय कोणाचं? तिच्याच नशिबाचं काय? देवयानी तिथे हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देते। तुम्ही तिची साधी चौकशी केलेली नाहीये। आम्ही चौकशी करून परिस्थितीत काय फरक पडणार आहे साईमा? आणि तुम्ही सगळे आहातच तिची काळजी करायला। रणवीर, डॉक्टरांनी देवयानीची आशा सोडलीये। चला, म्हणजे देवाघरी न्याय आहे एवढं तर नक्की। आमच्या ऐवजी त्यानेच निकाल दिला। आणि तिने वागणाऱ्याला देव कधीही क्षमा करत नाही। आणि तुम्हाला जर वाटत असेल की देव तुमच्या बाजूने आहे तर तो तुमचा समज खोटा आहे रणवीर। आम्ही असं काय वाईट केलंय? आणि आम्ही अनितीने वागलेलो नाहीये। हे सगळं जे चाललंय ना ते देवयानीचं नशीब आहे। आम्हाला दोषी धरू नका। देवयानीचा अपघात जर नशिबाने झालेला असेल ना, तर ज्याने कोणी हा अपघात घडवून आणलाय त्याला आम्ही कधीही क्षमा करणार नाही। पण साईमा, हे सगळं तुम्ही आम्हाला का सांगताय? कारण आम्हाला खात्री आहे की हे सगळं तुम्हीच घडवून आणलंय। आता देवयानी मृत्यूशी झुंज देते आणि तुमच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद दिसतोय आम्हाला। लक्षात ठेवा, एक ना एक दिवस सत्य आमच्या समोर येईलच। पाप पुण्याचा हिशोब या जन्मात इथंच द्यावा लागेल। विक्रम, देवचा ऍक्सिडेंट झाला। डॉक्टरांनी सांगितलं की त्याची खूप क्रिटिकल पोझिशन आहे। तिच्या आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या जीवाला असलेला धोका असून टळलेला नाही।